मनोज जरांगेंची विधानसभा तयारी. लोकसभा मैदानातून माघार घेतलेले जरांगे पाटील विधानसभेला डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. 288 जागांवर उमेदवार देऊन 7 ते 8 उपमुख्यमंत्री करून सर्वच विभागांना न्याय देण्याचा ते प्रयत्न करणार असल्याचे दिसते. त्यासाठी त्यांना 288 मधून 145 उमेदवार निवडून आणावे लागतील. ते काम आंतरावली सराटी ते मुंबई पदयात्रा काढणे एवढे सोपे नाही. मनी पॉवर, मॅन पॉवर, मसल पॉवर पाहिजे. पैसा खर्च करणारे उमेदवारही मिळतील, पण त्यांचा भरोसा किती व कोणावर? मनोज जरांगे पाटील व मराठा आरक्षण समिती एक खांबी तंबू आहे. त्यांच्या भोवती पिंगा घालण्यात धन्यता मानणारे एवढी मोठी लढाई उभी करून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी होतील काय? आंदोलनाचे दुसरे नाव मनोज जरांगे पाटील होय. लोकसभेला किती जणांचा पत्ता कापतात व विधानसभेला किती जणांचा खेळ करतात ते समोर येईलच. 7 ते 8 उपमुख्यमंत्री म्हणजे आपण गोव्यालाही मागे टाकणार आहोत. आजही महाराष्ट्रात 2 बिनकामाचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून लोकांची किती व काय कामे झाली ते त्यांनाही सांगता येणार नाही. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे, सहज फिरता येणारे नाही. मनोज जरांगेंनी याचा प्रथम अभ्यास करायला हवा. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.